तर मागील भागामध्ये आपण व्हिडिओ केला होता मंगळ ग्रहाविषयी, की मंगळ ग्रहाकडे कोणती कारकत्व आहेत आणि मंगळ ग्रह कोणकोणत्या गोष्टींची फळं देतो आणि हातावरती मंगळाचे स्थान कुठे आहे. त्याप्रमाणे आज या भागामध्ये आपण बघणार आहोत की बुध ग्रहाकडे कोणती कारकत्व आहेत, बुध ग्रह कोणती फळ देतो, पृथ्वीवरती बुध ग्रहाचा अंमल कोणकोणत्या पदार्थांवर आहे, कोणकोणत्या गोष्टींबाबत आहेत. एकंदरीतच बुधाशी अशी सर्वसामान्य आणि खूपच महत्वाची असलेली कारकत्व आपण सांगणार आहोत. तर सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओही आपल्याला पाहता येतील आणि आपले ज्ञानवर्धन होईल. बुध ग्रह प्रियंगुकलिका श्यामम रूपेणा प्रतिबुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम तम बुधम प्रणमाम्यहम हा बुधाचा पौराणिक मंत्र आहे. प्रियंगुकलिका श्यामम म्हणजे काय, तर बुध हा अतिशय कोळा असा राजकुमार ग्रह आहे. प्रियंगुकलिका श्यामम रूपेणा प्रतिबुधम, पण तू दिसायला अतिशय सुंदर आहे. रूपेणा प्रतिबुधम सौम्यम सौम्य गुणोपेतम, आणि तो अतिशय सौम्य गुणांचा, अतिशय सौम्य आणि देखणा राजकुमार ग्रह आहे. बुध ग्रह हा नपुंसकता दर्शवतो, परंतु बुध ग्रह नावाप्रमाणेच बुद्धीचा कारक ग्रह आहे. शनी महात्म्यात वर्णन आहे की बुध ग्रह ज्यावरी कृपा करी त्यासी तो लक्ष्मीवंत करी, म्हणूनच तो व्यापाराचा कारक ग्रह आहे. ज्याच्यावरती बुध ग्रहाची कृपा असते अथवा ज्यांच्या पत्रिकेत बुध ग्रह उत्तम असतो असे लोक तुम्हाला व्यापार करतानाच आढळून दिसतील, कारण बुध हा व्यापाराचा कारक ग्रह आहे आणि त्याची कृपा प्राप्त झाल्यानंतर मेधाशक्ती, उत्तम बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती या गोष्टींची आपल्याला प्राप्ती होते आणि त्या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीचे धनागमन होण्याकडचे जे रस्ते आहेत ते मोकळे होताना दिसतात आणि धनागमन मोठ्या प्रमाणात होते केवळ बुधामुळे, कारण बुध हा व्यापाराचा कारक आहे. बुध हा शिक्षणाचाही कारक ग्रह आहे गुरुप्रमाणे, कारण तो बुद्धीचा कारक आहे. बुधाच्या आधिपत्याखाली, बुधाच्या अंडरमध्ये येणारे शैक्षणिक डिपार्टमेंट म्हणजे वाणिज्य शाखा, कॉमर्स, ई कॉमर्स, फायनान्स, अकाउंट्स, बँकिंग, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी बुधाच्या अंमलाखाली येतात. पत्रिकेमध्ये केंद्रामध्ये बुध मिथुन कन्या या राशीमध्ये बसलेला असेल तर केंद्रस्थान म्हणजे 1, 4, 7 आणि 10 या स्थानांमध्ये जर बुध ग्रह असेल तर तो बदर नामक पंचमहापुरुष योग करतो आणि याच प्रभावामुळे म्हणजे या बलामुळे व्यक्ती ही वाणिज्य शाखेमध्ये कार्यरत असताना दिसते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना दिसते अथवा व्यापारामध्ये कार्यरत असताना दिसते. शेअर मार्केट जे आहे ते संपूर्णतः बुधाच्या अंमलाखाली येते, बुधाच्या अधिपत्याखाली येते शेअर मार्केट. उत्तम उदाहरण बुध ग्रहाचं द्यायचं झालं तर भारताचे माजी पंतप्रधान तसेच एकेकाळचे माजी अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पत्रिकेमध्ये बुध ग्रह केंद्रस्थानी रवी बरोबर आहे मिथुन राशीमध्ये, आणि तो ग्रह मिथुन राशीमध्ये केंद्रस्थानी आहे दिग्बली सूर्याबरोबर. सूर्य सरकारचा कारक आहे, सूर्य सत्तेचा आणि प्रतिष्ठेचा आणि राजा ग्रह आहे. त्याच्याबरोबर बुध आहे जो दशमेश आहे. म्हणूनच भारतीय अर्थ राजकारणामध्ये त्यांनी क्रांती घडवली मनमोहन सिंग यांनी आणि भारताची अर्थव्यवस्था सांभाळली. ज्यावेळेला अर्थव्यवस्थेला कळा लागली होती त्यावेळेला बुद्धीच्या जोरावर याच बुध ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांनी अर्थ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगिरी अशी केली जी कायमची स्मरणात राहील. म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव त्यावेळेला केंद्रीय अर्थमंत्री जे होते ते सर्वांच्या लक्षात राहिले होते आणि त्याच्याच जोरावरती पुढे ते पंतप्रधानही झाले आणि सलग 10 वर्ष पंतप्रधान राहिले देशाचे. ते पंतप्रधान पद रवीमुळे मिळालं, कारण रवी हा राजा आहे आणि तो सगळ्या ग्रहांचा अधिपती आहे. अशा प्रकारे बुध ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. बुध ग्रह जर पत्रिकेमध्ये उत्तम असेल तर शैक्षणिक क्षेत्रातही अडथळे येत नाहीत. शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या क्षेत्रांमध्ये बुध कामगिरी करतो ते आपण आत्ताच वर्णन केलेले आहे. तर असा बुध हा राजकुमार ग्रह आहे. फक्त बुध ग्रह जर पत्रिकेमध्ये बिघडला असेल तर विवाह संदर्भात अशुभ फळे मिळतात. म्हणजे बुध ग्रह जर सप्तम स्थानामध्ये बिघडलेला असेल तर तो अशुभ फळ देतो. अन्यथा बुध ग्रह हा एक नैसर्गिक शुभ ग्रह आहे, त्याचा रंग हिरवा आहे. बुधाचा जसा हा पौराणिक मंत्र मगाशी सांगितला तसा बुधाचा बीज मंत्र आहे ब्राम ब्रीम ब्रौम सहा बुधाय नमः. ब्राम ब्रीम ब्रौम सहा बुधाय नमः हा बुधाचा बीज मंत्र आहे.
आणि बुधाचा हातावरचा जो भाग आहे तो हा भाग, हा जो तळवा आहे आपल्या हातावरचा, हा बुधाच्या अधिपत्याखाली येतो. आणि इथे ज्या विवाह रेषा आहेत, या विवाह कधी होणार, कसा होणार, विवाह सौख्य कसे आहे हे दर्शवत असतात. हा जो भाग आहे हा बुध पर्वत आहे. या बुध पर्वतावरती जर उभ्या जास्तीत जास्त लाईनी असतील तर व्यक्तीची स्मरणशक्ती आणि बुद्धी ही अतिशय तीव्र आहे हे सांगता येईल. फक्त त्या लाईनी कुठल्याही प्रकारे कट न होता कामा. त्याचं सरळ आणि डार्क असतील तर बुद्धी आणि स्मरणशक्ती उत्तम आहे. हातावरती जर जीवनरेषेवरून बुध पर्वताकडे सरळ लाईन गेलेली असेल, कुठेही न तुटता, तर ती तुमची व्यापाराची रेषा आहे. अशी व्यक्ती व्यापार करताना आढळून येईल. व्यापारामध्ये त्यांना कौशल्य आहे. जर जीवनरेषेवरून सरळ एक रेषा बुध पर्वताकडे गेली तर ती रेषा दर्शवते की व्यक्ती व्यापारातूनच उन्नती करणार आहे. मग तो व्यापार घरामधला जॉईंट फॅमिलीचा बिझनेस असू शकतो अथवा व्यक्ती स्वतंत्र व्यापार करताना आढळून येते. बुध पर्वत हा जर असा फुगीर असेल तर तो उत्तम मानला गेला आहे. त्याच्यावरती चौकोन असणं म्हणजे व्यक्ती ही लहानपणीच व्यापारामध्ये चमक कामगिरी करताना आढळून येणे हे त्याचे सूचक आहे. अशा प्रकारे बुध ग्रह व्यापार, बुद्धी, स्मरणशक्ती, कॉमर्स, ई कॉमर्स, फायनान्स, अकाउंट्स, बिझनेस मॅनेजमेंट आणि शेअर मार्केट इत्यादी गोष्टींचा कारक आहे. तसेच बुद्धीचा कारक असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचाही तो कारक आहे. म्हणजे शाळा, कॉलेज याचाही तो कारक ग्रह आहे. अशा प्रकारे तीक्ष्ण बुद्धीचा तो ग्रह आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम.